आरपीआई आठवले के महाराष्ट्र महासचिव गौतम सोनवणे की यशवंतराव चौहान में चुनावी बैठक। मुंबई मंत्रालय स्थित यशवंतराव सभागार से सीईएन न्यूज चैनल के कार्यकारी संपादक और मुंबई के वरिष्ठ पत्रकार कपिल देव खरवार की रिपोर्ट। आगामी कुछ ही दिनों में होने वाला मुंबई महानगर पालिका और नगर पालिका चुनाव में अपनी भागीदारी सुनिश्चित करने के लिए आरपीआई आठवले के महाराष्ट्र महासचिव गौतम सोनवणे ने मुंबई के नरीमन पॉइंट यशवंतराव चौहान सभागार में बापूराव कदम की अध्यक्षता में महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी की आपात बैठक का आयोजन किया। इस कार्यक्रम के मुख्य मार्गदर्शक पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष और केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्य मंत्री रामदास आठवले ने मुंबई और महाराष्ट्र के तमाम प्रमुख नेताओं और कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कहा कि हमको हर हाल में चुनाव का सामना करना है। हमारे मुंबई और महाराष्ट्र के नेता और कार्यकर्ता जिनको चुनाव लड़ना है उनको अभी से अपने क्षेत्र में घर घर जाकर लोगों से मिलने और बात करना चाहिए। भाजपा हमारी सहयोगी पार्टी है। हम चुनाव के लिए भाजपा के केंद्र और राज्य स्तर के नेताओं के साथ लगातार बैठक कर रहे हैं। इस सभा में महिला की राष्ट्रीय अध्यक्ष सीमा आठवले, पूर्व मंत्री अविनाश महातेकर, राजा भाऊ सरवदे, बाबूराव कदम, साक्षी गोवांडीकर, संगीता कापुरे, पप्पू कागदे, अन्ना रोकड़े, सुनील साल्वे, मुस्ताक बाबा इत्यादि नेताओं ने सभा में अपने विचार व्यक्त किए। नंदा सिंह, सिद्धार्थ कासारे, प्रकाश जाधव, संजय डोलसे, रवि गायकवाड़, संजय पवार, शिरीष चिखलकर, साहेबराव ससाणे, विलास तायडे, सोना कांबले, मशू ढवले, प्रवीण मोरे, सतीश निकालजे के अलावा मुंबई और महाराष्ट्र के सैकड़ों नेता और कार्यकर्ता सभा में शामिल थे। सभा का सूत्र संचालन और आभार व्यक्त किया गौतम सोनवणे ने। अब आप रामदास आठवले के विचारों को ध्यान से सुनिए। नमस्कार। आणि काही ठिकाणी अजितदादांच्या सोबत होत असेल तर तो प्रयत्न आपल्याला करायचा आहे। पण आपली युती महाविकास आघाडी सोबत कुणासोबत होता कामा नये। आपण महाराष्ट्रामध्ये महायुती सोबत आहोत, दिल्लीमध्ये एनडीए सोबत आहोत आणि आपण एनडीए सोबत आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय विशेष मिळालं नाही गोष्ट खरी आहे। पण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला पक्ष वाढलेला आहे। सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत। ज्या ठिकाणी 3 ऑक्टोबर 57ला स्थापन झालेला रिपब्लिकन पक्ष नॉर्थ ईस्ट मध्ये नव्हता त्या ठिकाणी आपल्या शाखा जाऊन उतरलेल्या आहेत। त्यामुळे आपण दिल्लीच्या सत्तेमध्ये गेल्यानंतर पक्ष हा महाराष्ट्राच्या बाहेर वाढलेला आहे। म्हणजे महाराष्ट्रातून मी दिल्लीला गेलेलो आहे, त्या महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढताना दिसत नाही आहे। एक तर जिल्ह्याच्या कमिट्या ज्या आहेत त्या जिल्ह्याच्या कमिटी ऍक्टिव्ह असल्या पाहिजे। जिल्ह्याच्या कमिटी आहेत त्यांनी तालुका कमिटी बनवली पाहिजे। तालुका कमिटीनी गावाची कमिटी बनवली पाहिजे। त्यानंतरच्या काळामध्ये सगळ्या ठिकाणी बोर्ड दिसायचे। अनेक बैठकीमध्ये गेली 20 वर्षे मी तुम्हाला सांगतो, पण कोणत्याही ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा बोर्ड दिसत नाही। जिल्हा अध्यक्ष जिल्हा कमिटी काय करते काय मला माहीत नाही आहे। तालुका कमिटीचे पदाधिकारी कुठे असतात काय मला माहीत नाही आहे। आणि आता आपले 29 महानगरपालिका आणि 36 जिल्हे असे जिल्ह्याचा दर्जा असणारे जवळजवळ किती 36 आणि 36 आणि 19 65 तर 65 आपले जिल्हा अध्यक्ष आहेत। बरोबर किती जिल्हा अध्यक्ष आहेत? क्वांटिटी मीच मोजा तुमची 3 4 तिकडे म्हणजे किती 20 जिल्हाध्यक्ष आहेत। तू कशाला राजा जिल्हाध्यक्ष तू बरं किती तू बरं
तर आता एवढे जिल्हाध्यक्ष 1 2 3 4 5 जे महानगरपालिकेचे अध्यक्ष आहेत ते पण त्यांनी उभं राहायचं आहे. ज्या महानगरपालिकेमध्ये जे अध्यक्ष आहेत ते उभं राहायचं. राहायचं. आता 1 2 3 4 5 नंतर 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 जिल्हाध्यक्ष आहेत. आता जिल्हाध्यक्षांची मिटिंग महत्वाची आहे. या ठिकाणी जिल्हाध्यक्ष एवढेच उपस्थित आहेत, म्हणजे 65 पैकी 21 उपस्थित आहे पदाखाली. त्यानंतर आता जी आपली महिला आघाडी आहे, महिला आघाडी काही बैठकीसाठी येतच नाही. महिला आघाडीच्या जिल्ह्याचे अध्यक्ष व चंद्रकांताई अध्यक्ष आहेत आणि किती जिल्ह्यामध्ये महिलांच्या कमिटी आहेत त्या माहीत नाही आहे. सगळ्याच महिला आल्या पाहिजे असं नाही आहे. ठीक आहे, महिला जिल्हाध्यक्ष त्यांची वेगळी मिटिंग असेल तर ठीक आहे, पण आपण महिला जिल्हाध्यक्ष पुरवते नाही आहे. त्यामुळं इथं महिलांच्या अध्यक्षांची काय एवढ्या किती आहेत ते मी विचारणार नाही. पण आपल्यात ही परिस्थिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पक्षामध्ये जशी ताकद असायला पाहिजे, रग असायला पाहिजे, राग असायला पाहिजे, हिंमत असायला पाहिजे, तर हिंमत हरलेल्या कार्यकर्त्यांची पार्टी सध्या मला दिसते. त्यामुळे हिंमत असलेल्या कार्यकर्त्यांची पार्टी असली पाहिजे. नंतरच्या काळामध्ये काय पद होती तुमच्याकडे, किती नगरसेवक होते आपले, तर आपल्याला कसली सत्ता नसता नाही. पण नंतरच्या काळामध्ये मला आठवत आहे की अनेक ठिकाणी आपले 5-5, 6-6, 8-8, 10-10 नगरसेवक होते. पूर्ण या ठिकाणी आपले एकदा काहीतरी 10-11 नगराध्यक्ष आपला होता. पाचगणी आहे, महाबळेश्वर आहे, अशा ठिकाणी सुद्धा आपले नगराध्यक्ष. तर ठीक आहे. तर आता आपल्या उल्हासनगरमध्ये आपले नगरसेवक असायचे. त्यामुळे आता एक अडचण झालेली आहे की प्रभाग पद्धती आलेली असल्यामुळं 4 आणि 3चे प्रभाग असल्यामुळं पूर्वी वार्ड सिस्टीम असताना आपले लोक निवडून येत होते. प्रभाग पद्धतीमुळं आपल्या ताकदीवर आपण निवडून येणं शक्य आहे. आपण मित्र पक्षांसोबत युती करून लढलो तरच आपण निवडून येणार आहे. पण जर मित्र पक्षाने जागाच सोडल्या नाही, आता उदाहरण द्यायचं असेल तर मंगलराव माळगे आपले जुने नेते आहे आणि हुपरी ही नगरपंचायत आहे, नगरपालिका आहे, नगर परिषद आहे. आणि त्या ठिकाणी मला आजच सांगण्यात आलं की मंगल माळगे यांना तिकीट सोडलेलं आहे आणि ते आपले RPIचे नगराध्यक्ष बनणार आहे. आणि आता त्या शाजीने सांगितलं की त्या ठिकाणी काहीतरी असं सांगण्यात आलं की तुम्ही बीजेपीमध्ये या. तर बीजेपीचं म्हणणं हेच असतं की बाबा प्रभाग पद्धतीमध्ये एकच सिम्बॉल असावं आणि एकच सिम्बॉल असावं म्हणून तुम्ही आमचं सिम्बॉल घ्या. अशा पद्धतीनं जर आमचं सिम्बॉल घ्या म्हटले असेल तर ठीक आहे, पण आमच्या बीजेपीमध्ये या असं म्हणणं बीजेपीचं योग्य नाही आहे. आपण एक पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त करणं आवश्यक आहे. बरोबर काय झालं बघा, पण बीजेपीचे सिम्बॉल वगैरे घ्या, कारण निवडून येण्यासाठी 4 लोक असतील तिथं वेगळं सिम्बॉल असलं की मतं मिळणं अवघड होतं. त्यामुळं काही ठिकाणी बीजेपीचं सिम्बॉलही घेतलं तर आपण काय बीजेपी होतं असं नाही आहे. माझं व्यक्तिगत मत हेच आहे की मी 3 वेळेला लोकसभेमध्ये निवडून आलो, पण मी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रवादीचं सिम्बॉल घेतलं नव्हतं. त्यामुळं आपल्या सिम्बॉलवर लढल्यानंतरच आपलं नाव येणार आहे. पुण्यामध्ये जरी 5-6 नगरसेवक आपले निवडून आले तरी आपल्या रेकॉर्डला ते RPI आहेत असं आहे, पण दुसऱ्या लोकांच्या रेकॉर्डला काही ते RPI आहेत असं होत नाही आहे. मुंबईमध्ये मात्र आम्ही 12 नगरसेवक असे निवडून आणले होते आपल्या पंचायत सिम्बॉलवर. त्यावेळेला मुंबईमध्ये आपल्याला ऑफिस मिळालं होतं. त्यांचं सिम्बॉल घेतलं तर आपला कार्यकर्ता काय लगेच त्या बीजेपीत जातो याचा अजिबात नाही आहे. पुण्यामध्ये आपले 5 नगरसेवक आल्यानंतर तिथं मोठं ऑफिस दिलेलं होतं आणि RPI म्हणून ते सगळे काम करत होते. त्यामुळं काही ठिकाणी टेक्निकल बाबीवर जर असं काही सिम्बॉल आपण घेतलंही तर आपण बीजेपीमध्ये जाण्याचा प्रश्न घेत नाही आहे. पण आपण आपल्या सिम्बॉलवर लढलेलं ठीक आहे. आपल्याला EV फॉर्म दिलेले आहे आपल्याला नगरपालिकेचे, त्याप्रमाणे आपण स्थानिक लेवलला प्रयत्न करायचा आहे.
आणि जर असं अशक्य असेल तर उभारून बघा. म्हणजे अनेक ठिकाणी आपली काही तेवढी ताकद आपली एका जातीच्या पलीकडे आपण काही पळत जात नाही आहे. आपलं प्लॅनिंग असं काय तर नसतं की जर आपल्याला युती झाली नाही तर आम्ही 10-20-30 जागा लढू आणि त्या ठिकाणी सगळ्या जातीच्या लोकांना तिकीट देऊ. तर असंही प्लॅनिंग असलं पाहिजे. पण असं प्लॅनिंग आपलं नसते. एका 1-2 जागेच्या पलीकडे आपला काही विचार अजिबात नसतो. त्यामुळं पॉलिटिकल पक्ष म्हणून आपल्याला काम करणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळं आपण थोडंसं ॲक्टिव्हपणे काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आपली मेळावे मोठे होणं अत्यंत आवश्यक आहे. मेळाव्याला लोक आल्यानंतर माणसं फिरत राहतात अशा पद्धतीची परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी असाच माझा अनुभव आहे की लोक जमतच नाही आहे. एका जिल्ह्याचे एखाद्या ठिकाणी जर मोठा कार्यक्रम ठेवला असेल तर त्या जिल्ह्याचे 2-3 हजार तरी माणसं आली पाहिजेत. मैदानामध्ये 2,000 खुर्च्या असतात आणि त्या सगळ्या मोकळ्या असतात असा अनेक ठिकाणचा अनुभव आहे. त्यामुळे अशी परिस्थिती असेल तर काय म्हणाल तुम्हाला. त्यामुळं आपल्या पक्षाचे लोक जे आहेत ते बोलण्यासाठी येतात का. इतर पक्षाचे लोक जे येतात ते आपला नेता किंवा सभेत नेते येण्याच्या अगोदर सगळं मैदान किंवा जो हार भरलेला असतो आणि आपल्यामध्ये नेता गेल्यानंतर सगळ्या खुर्च्या खाली असतात अशी परिस्थिती आहे. जिल्ह्याचे लोक कुठे गेले होते. ज्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम असतो त्या जिल्ह्याच्या लोकांना बसलं पाहिजे. बाकी फिरत राहतात ठीक आहे. तर अशा पद्धतीचा आपला पक्ष आहे. कुठेही कार्यक्रम ठेवला की माणसं आपण आणत नाही आहे आणि म्हणून तुमच्यासोबत माणसंच नाही तर तुम्हाला कुठली तिकीटं मिळणार आहे. अनेक ठिकाणी तुमच्या सभाच होत नाहीत. बरोबर कोणाला तर सभा घेण्याचा इंटरेस्ट राहिला नाही आहे. सभा घेतली तर त्या ठिकाणी माणसं जमवता येत नाही आहे. आपला राष्ट्रीय दुसऱ्याचे नेते आल्यानंतर कशाचा सभा होता आणि आपण काय सगळे एकदम गरीब राहतो असं अजिबात नाही आहे. आपण थोड्या गाड्या आणू शकतो. आपण ताकद दाखवू शकतो. त्यांच्या काळामध्ये काय नव्हतं त्यावेळेला आपण सगळे बोर्ड लागत होते. सभा होत होत्या. माणसं येत होती. आणि आज तर तुम्हाला सगळ्यांना एका जिल्ह्यामध्ये 5-50 गाडी आपली आहे. आता या महाविहाराच्या कार्यक्रमाला आपल्याला बोलवलं. किती लोक आले महाराष्ट्रातून, किती लोक आले मुंबईतून, किती लोक आले ठाणे जिल्ह्यातून. सगळे सांगतात की आमचे लोक आले. आम्ही एवढे लोक आणले. आम्ही तेवढ्या गाड्या आणल्या आणि माणसं कुठे गेली आपली. तर सांगायचं उद्देश एवढाच आहे की ताकद दाखवण्याची ज्यावेळेला वेळ असते त्यावेळेला ताकद आपण दाखवत नाही आहे. आणि त्यामुळं आपल्या पक्षाची स्थिती गरीबगात्र पक्षासारखी आहे. चाललंय ते चाललंय ठीक आहे. पण आपल्याला ॲक्टिव्हली पुन्हा शांतता सगळं करता येते का याचा विचार आपल्याला भविष्यामध्ये करायचा आहे. आणि आपण सगळे इमानदार आहात याची मला कल्पना आहे. आपल्या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे मला माहीत आहे. आपल्याला काही मिळालं नाही तरी मग तुम्ही माझ्यासोबत आहात ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. पण आपापल्या भागामध्ये आपलं संघटन कसं ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे हे आपल्याला दाखवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळं त्या पद्धतीनं आपण कामाला लागा. आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर आपल्याला इथे फॉर्म दिलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी जागा सुटतील त्या ठिकाणी आपण फॉर्म भरायचे आहेत. जागा सुटल्या नाहीत तर जर तुम्हाला लढणं शक्य असेल तर तिथं आपण लढलं पाहिजे. नाहीतर 50 मतं, 100 मतं, 25 मतं अशा पद्धतीने मतं पडणार असतील तर आपण उमेदवार उभी करू नका. जर आला झाला तर ठीकच आहे. नाही झाला तर तिथं चांगल्या जागा असतील किंवा काय तो उमेदवार ॲक्टिव्ह असेल तर तिथं करा. आणि आपण म्हणजे अशा पद्धतीने करणं ते आवश्यक आहे. अनेकदा मतं मागच्या वेळेला कोल्हापूरला बरेच लोक जिल्हा परिषद पंचायत समितीला उभे राहिले. त्यांना मतं तर चांगली मिळाली त्यांना. ती हरली होती परंतु मतं तर चांगली मिळाली होती. त्यामुळं जर अशी मतं चांगली मिळणारी उमेदवार असतील तर ते उभे करा. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि आपण सगळे आल्याबद्दल आपला आभार. आणि मीटिंग संपलेली असं मी जाहीर करतो. जय हिंद. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।